मित्रांनो, तुमचं शरीर रोज तुमच्याशी बोलत असतं, पण शब्दातून नाही, संकेतांमधून. या संकेतांवरून तुम्ही अंदाज लावू शकता, की तुमचं आरोग्य कोणत्या दिशेनं जात आहे आणि पुढची वर्ष कशी असू शकतात. दुर्दैवानं बहुतेक लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेकांना वाटतं, की दीर्घायुष्य हे फक्त नशिबावर किंवा जनुकांवर ठरतं, पण विज्ञान काही वेगळंच सांगतं. संशोधनानं स्पष्ट केलं आहे, की काही ठळक संकेत तुमच्या शरीरात आधीच दिसायला लागतात. काही संकेत सांगतात, की तुमचं आरोग्य मजबूत आहे, तर काही शांतपणे इशारा देतात, की काहीतरी चुकतंय. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं आजही बदलता येऊ शकतं. योग्य वेळी हे संकेत ओळखले, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केवळ वर्षच नाही, तर ऊर्जा, आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टताही वाढवू शकता. विशेषतः तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण मी पुढे असं सांगणार आहे, ते कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. तुमचं शरीर आधीच तुम्हाला इशारे देत आहे, फक्त ते ओळखायची गरज आहे. हातांची पकड. मित्रांनो, आपल्या शरीरात असे काही संकेत असतात, जे मोठ्या तपासण्या, रिपोर्ट्स किंवा स्कॅनशिवायच आपल्याला सत्य दाखवतात. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा संकेत आपल्या हातात लपलेला असतो. काही क्षण थांबा आणि स्वतःच्या हातांकडे नीट पहा. फक्त पाहू नका, तर जाणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादी वस्तू उचलता तेव्हा तुमची पकड किती ठाम आहे. ग्लास हातात घेताना, झाकण उघडताना किंवा कोणाशी हस्तांदोलन करताना पूर्वीसारखा आत्मविश्वास वाटतो का? की मग आतून कुठंतरी कमकुवतपणाची जाणीव होते? मित्रांनो, हातांची पकड ही फक्त ताकदीची बाब नाही, ती तुमच्या एकूण आरोग्याची एक शांत भाषा आहे. मजबूत पकड म्हणजे तुमचे स्नायू सक्षम आहेतच, पण त्यासोबतच तुमची नर्व सिस्टीम योग्यरित्या काम करत आहे. रक्ताभिसरण सुरळीत आहे आणि शरीर अजूनही आतून सक्षम आहे, याचाही तो संकेत असतो. म्हणूनच हातांची पकड ही शरीराच्या स्थितीच्या एक प्रकारचा आरसा मानली जाते. मित्रांनो, सायन्सनंही या गोष्टीला दुजोरा दिलाय. अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलंय, की ज्या पुरुष आणि महिलांच्या हाताची पकड ही मजबूत असते, त्यांचं आयुष्य सरासरीनं अधिक दीर्घ असतं आणि त्यांना हृदयरोग, मेंदूशी संबंधित समस्या किंवा अचानक शारीरिक घसरण होण्याचा धोका तुलनेनं कमी असतो. पण ही ताकद एका दिवसामध्ये कमी होत नसते, ती हळूहळू कमी होत जाते, निसटत जाते आणि याची जाणीव अनेकदा उशिरा होते. जड वस्तू उचलताना पूर्वी इतकी सहजता राहत नाही. बोटांमध्ये थकवा लवकर जाणवतो किंवा हात घट्ट दाबल्यावरही पूर्वीसारखी ताकद वाटत नाही. हे बदल म्हणजे वय वाढल्याचं अपरिहार्य लक्षण नाही, तर शरीराकडून मिळणारा एक इशारा आहे, की आतल्या ताकदीकडे दुर्लक्ष होत आहे. हा इशारा वेळेत ओळखला नाही, तर शरीराची एकूण कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि याचा परिणाम रोजच्या छोट्या छोट्या कामांवरही दिसू लागतो. पण इथंच गोष्ट थांबत नाही, कारण ही ताकद पुन्हा मिळवणं शक्य आहे. जसं नियमित चालणं पायांना मजबूत करतं, तसेच हातांची पकड ही साध्या रोजच्या सवयीमधून सुधारता येते. यासाठी जिममध्ये तासनतास घालवण्याची गरज नाही. दिवसभरात काही वेळ एक साधा रबर बॉल किंवा स्पंज दाबणं, ओले कपडे नीट पिळणं, थोडं जड सामान उचलण्याचा सराव करणं ही अगदी लहान पावलं आहेत. पण याचा परिणाम मोठा असतो. हळूहळू बोटांची तळ हाताची आणि हातांची ताकद परत येते आणि त्यासोबत आत्मविश्वास देखील वाढतो. मित्रांनो, कमजोर पकड ही केवळ वयाचं चिन्ह नाहीये, तर ती शरीराकडून मिळणारी एक सूचना आहे, की स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आणि जर तुम्हाला दीर्घकाळ स्वतःवर अवलंबून सक्षम आणि आत्मविश्वासानं जगायचं असेल, तर या संकेतांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. चालण्याची पद्धत. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या संकेतांकडे वळूया, तो म्हणजे तुमची चाल. चालण्याची पद्धत ही केवळ तुम्ही किती सक्रिय आहात हेच दाखवत नाही, तर ती तुमच्या शरीराच्या आत चाललेल्या अनेक प्रक्रियांचा आरसा असतो. तुमच्या चालण्याच्या गतीवरून तुमचे स्नायू किती सक्षम आहे, तुमचं हृदय किती मजबूत आहे आणि तुमच्या मेंदू शरीराशी किती चांगल्या प्रकारे समन्वय साधतो याचा अंदाज येऊ शकतो. वैज्ञानिक अभ्यासातून असं स्पष्ट झालंय, की जे वयोवृद्ध लोक आत्मविश्वासानं आणि तुलनेनं जलद गतीनं चालतात, ते सहसा अधिक काळ सक्रिय आणि सक्षम राहतात. याचा अर्थ अजिबात असा नाही, की तुम्ही धावायला सुरुवात केली पाहिजे किंवा शरीरावर ताण द्यायला हवा. मुद्दा एवढाच आहे, की संत ओढत चालणं हे शरीराच्या ऊर्जेमध्ये घट होत असल्याचं लक्षण असू शकतं. जर एखादी व्यक्ती सरळ कणा ठेवून स्थिर पावलांनी आणि ठाम गतीनं चालते, तेव्हा ते दर्शवतं, की तिचं हृदय आपलं नीट काम करतंय. स्नायू अजूनही प्रतिसाद देत आहेत आणि मेंदू बाह्य जगाशी सजगपणे जोडलेला आहे. मित्रांनो, थोडा वेळ स्वतःचा विचार करून बघा. आज तुमची चाल पूर्वीसारखी आहे का, की नकळत ती मंदावली आहे?
जर तुम्हाला जाणवत असेल की वेग कमी झालाय तर ते घाबरण्याचं कारण नाही, पण दुर्लक्ष करण्यासारखंही नाहीये. ही शरीराकडून मिळणारी एक चेतावणी देखील असू शकते की हालचालींमध्ये बदल करण्याची गरज आहे. चांगली गोष्ट म्हणजे चालण्याची गती सुधारता येते आणि त्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत. रोजच्या आयुष्यातील सर्वात लहान सवयीच मोठा फरक घडवू शकतात. शक्य असेल तेव्हा थोड्या वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. चालताना कणा सरळ ठेवा आणि घरात फिरताना सतत फर्निचर किंवा रेलिंगचा आधार घेणं टाळावं. संधी मिळाल्यास घराबाहेर थोडा फेरफटका मारा, कारण बाहेर चालणं केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही ताजेपणा देणारं असतं. लक्षात ठेवा की तुमची चाल ही तुमच्या जीवनशक्तीचं प्रतिबिंब आहे. दीर्घायुष्य आणि स्वावलंबन हवं असेल तर साध्या पण प्रभावी संकेतांकडे गांभीर्यानं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. भूक. आरोग्य टिकवण्याबद्दल बोलताना आपण व्यायाम, औषध तपासण्या याकडे पटकन लक्ष देतो, पण एक अत्यंत महत्त्वाचा संकेत अनेकदा दुर्लक्षित होतो, तो म्हणजे तुमची भूक. थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा की तुम्हाला अजूनही वेळेवर भूक लागते का? जेवण केल्यावरती उत्सुकता वाटते का, की मग पूर्वीसारखा रस आता उरलेला नाहीये? भूक ही फक्त खाण्याची इच्छा नसून ती तुमचं शरीर आतून कसं काम करत आहे याचा स्पष्ट संदेश असतो. शरीर व्यवस्थित कार्यरत असेल तर त्याला योग्य वेळी अन्नाची गरज जाणवते, जेणेकरून आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळत राहील. पण जेव्हा भूक अचानक कमी होते तेव्हा तो केवळ वयाचा परिणाम नसून एखाद्या अंतर्गत समस्येचा संकेत असू शकतो. अनेक वृद्ध व्यक्तींना खाण्याची इच्छा कमी झाल्याची तक्रार असते आणि बहुतेक वेळा त्यांच्या इच्छेनं नसून शरीरात होणाऱ्या बदलांमुळे घडत असतं. पचन मंदावणं, चवीत बदल होणं, दात किंवा हिरड्यांच्या तक्रारी, औषधांचे दुष्परिणाम किंवा एखादा अज्ञात आजार यावर ही सगळी कारणं भुकेवर परिणाम करू शकतात. भूक कमी झाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही, स्नायू हळूहळू कमजोर होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि वय वाढण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होते. मित्रांनो, इथं सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की कमी खाणं म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असतं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा लोक कमी खातात तेव्हा ते अनेकदा पोषण मूल्य कमी असलेलं अन्न निवडतात आणि त्याचा थेट परिणाम थकवा, चक्कर येणं, लक्ष न लागणं किंवा पडण्याचा धोका वाढवण्यात दिसून येतं. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमची भूक पूर्वीसारखी आता राहिलेली नाही तर त्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये विविधता ठेवा. प्रोटीनयुक्त पदार्थ स्नायूंना बळ देतात. चांगली चरबी मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते, तर जटिल कार्बोहायड्रेट्स दिवसभर ऊर्जा टिकवून असतात. फळ, भाज्या आणि नैसर्गिक प्रोटीननं समृद्ध आहार केवळ ताकदच नाही तर इम्युनिटी देखील वाढवतो. यासोबतच ठराविक वेळेला जेवणाची सवय लावा, कारण तुमचं शरीर हे वेळापत्रकानुसार सर्वात उत्तम प्रकारे कार्य करतं. शक्य असल्यास एकटं जेवण टाळा. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत बसून जेवलं की खाण्यामध्ये रस वाढतो आणि मनालाही समाधान मिळतं. लक्षात ठेवा, चांगली भूक हे आरोग्य आणि दीर्घायुष्याचं एक मजबूत लक्षण आहे. ते दाखवतं की तुमचं शरीर अजूनही ऊर्जा, ताकद आणि संतुलनासह काम करतंय. आतापर्यंत आपण आरोग्याच्या अनेक संकेतांबद्दल बोललो, पण शरीराची एक अशी क्षमता आहे जी तुमच्या आरोग्याची खरी स्थिती दाखवत असते आणि विशेष म्हणजे तिचं वजन उचलण्याशी किंवा जिमशी काहीही संबंध नाहीये. ही क्षमता म्हणजे समतोल. मित्रांनो, आता एक साधीशी गोष्ट करून पहा. सरळ उभे राहा आणि एका पायावर उचला आणि किमान 10 सेकंद स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सहज तुमचा बॅलन्स सांभाळता आला का, की शरीर लगेच हलायला लागलं? ही छोटीशी चाचणी तुमच्या शरीराच्या आत काय सुरू आहे याचा आरसा आहे. कारण समतोल केवळ पायांची ताकद नाही, तो मेंदू, स्नायू आणि नर्व्हस सिस्टीम यांच्यातील अचूक समन्वयाचा परिणाम असतो. जेव्हा हा समन्वय मजबूत असतो तेव्हा शरीर आपोआप स्थिर राहतं, पण जेव्हा तो बिघडू लागतो तेव्हा शरीर सूचकपणे सांगू लागतं की आतली ताकद आणि नियंत्रण हळूहळू कमी होते. समतोल बिघडण्याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे पडण्याचा वाढता धोका. विशेषतः 65 वर्षानंतर पडणं ही केवळ साधी अपघाताची घटना राहत नाही, तर ती आयुष्य बदलणारी समस्या ठरू शकते. एक छोटीशी घसरण सुद्धा हाड तुटणं, दीर्घकाळ खाटेवर पडणं आणि हालचालींवर मर्यादा येणं याचं कारण बनू शकते. अनेक वृद्ध लोक पडल्यावर केवळ जखमी होत नाही तर त्यांचा आत्मविश्वासही तुटतो. चालताना भीती वाटू लागते, बाहेर जाणं टाळलं जातं आणि हळूहळू आत्मनिर्भरता कमी होऊ लागते. ही साखळी इतकी शांतपणे सुरू होते की बहुतांश लोकांना लक्षातच येत नाही की एका कमकुवत समतोलामुळे संपूर्ण जीवनशैली बदलत चालली आहे.
पण इथंच एक महत्त्वाची आणि दिलासादायक गोष्ट आहे, की तुमचा समतोल सुधारता येतो कोणत्याही महागड्या साधनांशिवाय. यासाठी फक्त थोडा जाणीवपूर्वक सराव हवा. दात घासत असताना एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. खुर्चीवरून उठताना हाताचा आधार कमी घ्या. चालताना पावलं ठाम ठेवा. हे छोटे छोटे प्रयत्न मेंदू, स्नायू आणि नर्व्हस सिस्टीम यांच्यातील समन्वय पुन्हा मजबूत करतात. खरा मुद्दा वय वाढणं थांबण्याचा नाही, तर वय वाढताना शरीर सक्षम ठेवण्याचा आहे. कारण जितका तुमचा बॅलन्स मजबूत असेल तितकाच पडण्याचा धोका कमी असतो आणि तुमचं अधिक आयुष्य सुरक्षित, सक्रिय आणि आत्मनिर्भर घडू शकतं. तणाव आणि मानसिक प्रतिसाद. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपण एक गोष्ट नेहमी पाहतो, काही लोक वय वाढल्यानंतरही शांत, समाधानी आणि चेहऱ्यावर एक वेगळं स्थैर्य भाव घेऊन जगत असतात. तर काही जण अगदी लहान गोष्टींसाठीही सतत अस्वस्थ, चिडचिडे आणि तणावग्रस्त दिसतात. हा फरक फक्त स्वभावाचा नसतो, तो आयुष्य किती लांब आणि किती आरोग्यदायी असेल याचा एक महत्त्वाचा संकेत असतो. फार कमी लोकांना माहित आहे की आपल्याला तणावाला कसा प्रतिसाद देतो आणि हेच ठरवतं की आपलं शरीर आतून किती जलद झिजत आहे. कारण तणाव ही केवळ मानसिक अवस्था नाही, तो थेट शरीराच्या पेशींवर परिणाम करतो. सततच्या तणावामुळं आतून किती जलद झिजत आहे, किती तणाव हे मानसिक अवस्था नाही, तर तो थेट शरीराच्या पेशींवर परिणाम करतो. सततच्या तणावामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन जास्त तयार होतं, जे ह्यूमन सिस्टीम कमकुवत करतं. रक्तदाब वाढवतं आणि पेशींमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान करतं. याचा परिणाम असा होतो की हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह आणि स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका हळूहळू वाढत जातो. अगदी आपल्याला न जाणवताच. पण खरी गोष्ट अशी आहे की समस्या असणं हे आयुष्याचा भाग आहे. त्या समस्या आपलं आयुष्य कसं घडवतील हे आपण त्यांच्याशी कसं वागतो यावर अवलंबून असतं. स्वतःला एक प्रश्न विचारा, सध्या तुम्हाला सर्वाधिक तणाव कशाचा आहे? भविष्याची चिंता, आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील प्रश्न की स्वतःच्या आरोग्याची भीती? या सगळ्या गोष्टी टाळता येत नाहीत, पण त्याचा भार रोज मनावर वाहत राहणं, फिरणं आवश्यक नाहीये. तणाव कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एक ठराविक दिनचर्या तयार करणे. दिवसात शिस्त आणि नियमितपणा आला की मेंदूला आपोआप स्थैर्य मिळतं. यासोबतच खोल आणि हळू श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून काही मिनिटं जाणीवपूर्वक श्वास घेतल्यानं नर्व्हस सिस्टीम शांत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या आनंदांना जगा द्या. संगीत ऐकायला शिका, चालत जायला शिका, मित्रांशी गप्पा मारा किंवा शांतपणे बसून चहा पिणं. या सगळ्या गोष्टी मेंदूला पुन्हा जिवंत करतात. कारण जर तणावावर नियंत्रण ठेवलं नाही, तर तुमचं आरोग्यच नाही, तर आयुष्याची वर्षही हळूहळू कमी करत असतो. पण योग्य सवयींना तोच तणाव तुमच्या दीर्घ आयुष्याचा रक्षक बनू शकतो.